त्याला भोगाचे 20 तरी पुढे कस का पाव कुत्सर ओटा जे तुमच्या पोटात ते आमच्या ओठात। नमस्कार। दखनी स्वराज्याच्या कुत्सर ओटा या मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण चर्चा करणार आहोत चौथ्या टप्प्यातील लोकसभा 2024च्या निवडणुकीच्या संदर्भात। चौथ्या टप्प्यामध्ये 10 राज्यात 96 जागांसाठी निवडणुका होत आहेत। यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 11 जागांसाठी लोकसभांच्या निवडणुका होत आहेत। या 11 जागांमध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 लोकसभांसाठी मतदान 13 मे रोजी होत आहे। चौथा टप्पा 13 मे रोजी आहे। जास्तीत जास्त संख्येने आपण मतदान करणार आहोत असं या निमित्ताने आपण चर्चेत यापूर्वी बोललेलो आहोत। मित्र हो, नंदुरबार हा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो अनुसूचित जनजातीसाठी म्हणजे ST साठी राखीव आहे। यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या डॉक्टर हिना गावित आणि काँग्रेस पक्षाकडून ॲडव्होकेट गोपाळ कागदा यांच्यामध्ये खरी लढत आहे। परंतु तरी देखील इथे बहुजन समाज पार्टीचे आनंद कोळी, त्यानंतर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून निर्मला बसावे, त्यानंतर भारत आदिवासी पार्टीकडून रवींद्र वाळवी, हेमंत कोळी हे वंचित बहुजन आघाडी असे वेगवेगळे उमेदवार जवळपास 11 उमेदवार या ठिकाणी आपलं नशीब आजमावणार आहेत। परंतु खरी लढत ही काँग्रेसचे डॉक्टर गोपाळ कागदा आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्यामध्ये असण्याची शक्यता आहे। यामध्ये जे पुरोगामी विचाराची मंडळी आहे, ज्यामध्ये BSP आहे, त्यानंतर पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, यांच्या मतविभागणीचा फायदा कदाचित हिना गावित यांना होऊ शकतो। या चौथ्या टप्प्यातला दुसरा मतदारसंघ आहे जळगाव। जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघामध्ये एकनाथराव खडसे यांचं प्रभुत्व आहे, बऱ्या प्रमाणात त्यांचा वर्चस्व आहे। परंतु त्यांची आता द्विधा परिस्थिती आहे, कारण आता नुकतेच ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर आमदार होते। आता ते भारतीय जनता पार्टीकडे स्वग्रही जात आहेत। त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना रावेरमधून लोकसभेचं तिकीट मिळालेलं आहे। अशा परिस्थितीत जळगावचे 2 मतदारसंघ कशी कौल देत आहेत हे बघणं गरजेचं आहे। जळगाव या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून करण पाटील पवार आणि भारतीय जनता पार्टीकडून स्मिता वाघ या निवडणुकीच्या रिंगणात आहेत। याशिवाय बहुजन समाज पार्टीकडून विलास तायडे आहेत, त्याच्यानंतर सैनिक समाज पार्टी नावाची एक पार्टी आहे, ईश्वर मोरे त्यांच्याकडून आहेत, वंचित बहुजन आघाडीकडून युवराज जाधव, संभाप्पा हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे याही ठिकाणी मतविभागणीचा फायदा स्मिता वाघ यांना होऊ शकतो। परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सध्या मुस्लिम, दलित या समाजाचा देखील बरा सहानुभूतीचा प्रकार जाणवतो आहे। त्यामुळे निकालाच्या दिवशीच हे सगळे कोडे आता उलगडणार आहेत। रावेर मतदारसंघामध्ये 24 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे एकनाथराव खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे आहेत। तर जे एकनाथराव खडसे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर होते, त्यांच्या शरद पवार राष्ट्रवादी पार्टीकडून या ठिकाणी श्रीराम पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे आता एकनाथ खडसे सुनबाईच्या बाजूने आहेत की श्रीराम पाटलांना मदत करतील हे आता सांगणं कठीण, परंतु ते तुर्तास तरी
सध्या वेगवेगळ्या रील्सवर सोशल माध्यमातून रक्षा खडसेंसोबत असल्याचं दिसतंय. चौथ्या टप्प्यामध्ये मराठवाड्यातले अत्यंत गाजलेले असे 3 मतदारसंघ आहेत, जे 13 मेला मतदान होणार आहे. यामध्ये एक जालना आहे, ज्यामध्ये गेली 5 टर्म सध्याचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे रेल्वे राज्यमंत्री आहेत, हे तिथे विद्यमान खासदार आहेत आणि आता ते 6व्यांदा काँग्रेसच्या डॉक्टर कल्याण काळे यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत. या ठिकाणी इतरही वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार आहेत, परंतु खरी लढत ही काँग्रेस विरुद्ध रावसाहेब दानवे भारतीय जनता पार्टी अशीच होईल. या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं मंगेश साबळे हे नाव जरी चर्चेला गेलं असलं तरी मनोज दरांगे पाटील यांनी कोणताही पाठिंबा न दिल्यामुळं फारसं मतदानाचा प्रभाव मंगेश साबळे निर्माण करतील असं वाटत नाही. सध्या सोशल माध्यमामध्ये थोडी जरी चर्चा त्यांची असली तरी फारसा काही फरक पडणार नाही असं वाटतं. बाकी बहुजन समाज पार्टी आहे, समनक जनता पार्टी आहे, भारतीय जवान किसान पार्टी आहे, वंचित बहुजन आघाडी आहे आणि या सगळ्या पार्टींकडून वेगवेगळे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, पण लढत ही दानवे विरुद्ध काळे अशी होईल. दुसरा मराठवाड्यातला महत्त्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे औरंगाबाद. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्याकडून सध्याचे संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीकडून संजय जगताप आहेत, वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान आहेत आणि MIM या पक्षाकडून औरंगाबादमध्ये मागच्या वर्षी जे विद्यमान खासदार होते इम्तियाज जलील सय्यद हे MIM कडून आहेत. आणि ही खरी लढत जी असणार आहे ती चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान पाटील भुमरे विरुद्ध इम्तियाज जलील सय्यद अशी होईल. बाकी कोणाचे मतं कोण खातं त्यावरून इथला संघर्ष बदलू शकतो, परिवर्तन होऊ शकतं. मराठा वोटिंग असेल, दलित वोटिंग असेल, मुस्लिम वोटिंग असेल, हा प्रचंड मोठा प्रभाव पाडणारे मतदान जे आहे हे कोणाच्या पारड्यात किंवा किती विभागणी होते यावर या सगळ्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. आणि तिसरा मतदारसंघ मराठवाड्यातला या चौथ्या टप्प्यामध्ये आहे तो आहे बीड. बीडमध्ये दिवंगत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग बाप्पा सोनवणे हे आपलं नशीब आजमावत आहेत. आणि विशेष म्हणजे धनंजय मुंडे सध्या पंकजा मुंडे यांच्या सभांसाठी अगदी जीवाचं रान करतायत, बिंबीच्या दोठापासून ओरडतायत आणि त्याच वेळेला त्यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे या स्वराज्य शक्ती सेना या पक्षाकडून निवडणूक लढतायत बीडमध्येच. म्हणजे एकीकडे बायको निवडणुकीत आहे आणि दुसरीकडे बहीण निवडणुकीत आहे. धनंजय मुंडे बहिणीच्या प्रचारात आहे, बायको त्यांना शिव्या घालते आहे आणि बजरंग बाप्पा सोनवणे शरद पवारांच्या गटाकडून निवडणूक लढतायत. त्यामुळं ही पण अत्यंत गमतीशीर अशी निवडणूक होणार आहे. निश्चितच या ठिकाणी मतविभागणीचा फायदा कोणाला होतो, कसा होतो हे पण बघितलं पाहिजे. विशेष म्हणजे आणखी काही मतदारसंघ जे आहेत त्यामध्ये मावळ, पुणे आणि शिरूर हे 3 महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. यामध्ये मावळमध्ये जवळपास 33 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत. या ठिकाणी शिवसेनेकडून सध्याचे विद्यमान खासदार श्रीरंग अप्पा बारणे हे तिथे निवडणूक लढत आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून संयोग वाघेरे पाटील हेही अत्यंत चांगलं नाव आहे. त्यांनी जोरदार लढत या ठिकाणी देत आहेत ते सध्या विद्यमान खासदाराला. आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे पुणे, ज्या ठिकाणी 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु खरी लढत होईल काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, ज्यांनी अत्यंत सरप्रायझिंगली पोटनिवडणुकामध्ये भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ या मतदारसंघातून पुण्यातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पराभूत करून त्या ठिकाणी विधानसभेवर आपला काँग्रेसचा झेंडा फडकावला होता. अगदी जनसामान्यातला कार्यकर्ता म्हणून रवींद्र धंगेकरांचा परिचय आहे. त्यामुळं काँग्रेसला तिथे आशा असली तरी भारतीय जनता पार्टीकडून मुरलीधर मोहोळ
हेही नाव अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यांनीही अत्यंत चांगलं आव्हान उभा केलेलं आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी वसंत तात्या मोरे एक महत्त्वाचं नाव होतं, ज्यांनी मनसे सोडून ते नुकतेच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढतायत. त्यामुळे त्यांच्या मतविभागणीचा फायदा मुरलीधर मोहोळ यांना होऊ शकतो. आणखी एक मतविभागणीचा जो भाग आहे तो म्हणजे मुस्लिम वोटिंग, ज्यामध्ये अनीस सुंदाके हे MIM या पक्षाकडून लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि बहुजन समाज पार्टीकडून आणि प्रशांत रणपिसे आणि बहुजन समाज पार्टी आंबेडकर यामध्ये मिलिंद कांबळे हे या निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे या मतविभागणीचा तोटा हा रवींद्र धंगेकरांना होऊ शकतो आणि इथे मुरलीधर मोहोळ हे निवडून येऊ शकतात. त्यानंतर 32 उमेदवार शिरूर लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावत आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवारांचे नेते आणि सध्याचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी आढळराव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यांच्या दोघांमध्ये लढत आहे. मात्र इथे वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर अनवर शेख आणि राहुल ओहोळ हे बहुजन समाज पार्टीच्या वतीने उभे आहेत. त्यामुळे इथेही लढत बघण्यासारखी असणार आहे. आणि शेवटचा एक महत्त्वाचे 2 मतदारसंघ जे या चौथ्या टप्प्यामध्ये आहेत त्यामधला अहमदनगर आणि शिर्डी. अहमदनगर मतदारसंघामध्ये उमाशंकर यादव BSP कडून, निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर सुजय विखे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निलेश लंके यांनी अत्यंत जोरदारपणे सध्या विजय विखेंना आव्हान दिलेलं असून विजय विखे बऱ्या प्रमाणात आता संघर्ष करताना दिसत आहेत. आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, SC साठी राखीव आहे. या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून भाऊसाहेब पाटील बागचौरे आणि शिवसेना शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे यांच्यामध्ये आपल्याला संघर्ष पाहायला मिळणार आहे. BSP कडून रामचंद्र जाधव इथं असले तरी त्यांचा फारसा प्रभाव या मतदारसंघामध्ये दिसत नाही. असे एकंदरीत 11 मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. सर्वांनी घरातून बाहेर निघून मतदान करावं असे या निमित्ताने मी आवाहन करेल. 4 जून रोजी आपण निश्चितपणे आजच्या ज्या चर्चा आहेत यावर पुनश्च एकदा चर्चा घडवून आणू. धन्यवाद. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य.